नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे कच्च्या आंब्यापासून पापड। जे कच्चे आंब असतात ना, तर असे खायला थोडेसे खट्टे वाटतात, तर चटपटे खायचे असेल ना तर अशा प्रकारे पापड एकदा तरी बनवून बघा, खूप मस्त भारी वाटते। त्यासाठी मी हे तोतापुरी आंब आहे, तर ते 2 घेतलेले आहे। तर त्याची अगोदर काय करायचं, धुवून घ्यायचं आणि नंतर त्याची साल काढून घ्यायची आहे व बारीक बारीक अशी कापून घ्यायचं आहे। नंतर एका कढाईमध्ये मी एखाद्या ग्लासपेक्षा थोडंसं कमी असं पाणी टाकलेलं आहे आणि नंतर ज्या फोडी केलेल्या होत्या आंब्याच्या त्यासुद्धा टाकल्या त्याच्यामध्ये आणि कमीत कमी 3 ते 4 मिनटं याला छानपैकी मऊसर होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। शिजल्यानंतर मी गॅस बंद केली। मग नंतर जे आंब्याचं पाणी वगैरे राहतं ना एक्स्ट्राचं, ते काढून घ्यायचं आहे, छानून घ्यायचं आहे। छानल्यानंतर थोडंसं थंड होईल। थंड झाल्यानंतर त्याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून आपल्याला असं प्युरी तयार करून घ्यायची आहे। पूर्ण अशी पेस्ट जी अशी स्मूथ राहील इतक्या प्रमाणामध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। आणि नंतर थोडेफार रेषे असलेच तर अशा प्रकारे छानून घ्यायचं आहे, थोडंसं असं छाननीमध्ये टाकून। आणि नंतर त्याच कढाईमध्ये मी छानून घेतलं। तुम्ही दुसऱ्या कढाईमध्ये किंवा दुसऱ्या भांड्यामध्ये सुद्धा त्याला छानून घेऊ शकता। तर कढाई मी डायरेक्ट ते गॅसवर ठेवून तिला गरम शिजवण्यासाठी ठेवलं। आंब्याचं जी प्युरी निघली आहे ती, त्यामध्ये अर्धा कप साखर घातलेली आहे। सोबतच काळं मीठ टाकायचं। काळ्या मिठाने आणखी छान चव येते। आणि थोडंसं साधंवालं नमक असते ना, ते सुद्धा टाकायचं। सोबतच काळी मिर्च पावडर टाकायची व चिली फ्लेक्स टाकायची। यामध्ये तुम्ही रेड चिली पावडर टाकू शकता आवडत असेल तर, जास्त स्पायसी वगैरे असं। आणि सर्व मिक्स करून घ्यायचं। नंतर थोडासा कलर छान दिसण्यासाठी मी फूड कलर टाकलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार येलो कलर पण टाकू शकता फूड कलरमध्ये, किंवा अशा प्रकारे हा कच्च्या आंब्याचा बनवला आहे म्हणून मी ग्रीन कलर टाकलेला आहे। नंतर ज्याही प्लेटमध्ये तुम्हाला सेट करायचं असेल ना, त्याला थोडंसं ऑइल किंवा तूप लावून घ्यायचं असं, किंवा बटर लावायचं, जे तुम्हाला म्हणजे बरं वाटत असेल ते लावायचं। आणि नंतर त्यावर अशा प्रकारे स्प्रेड करून घ्यायचं आहे। जे आपण बॅटर शिजवलं त्याला खूप जास्त असं शिजवायचं नाही आहे, थोडंसं शायनी होई इथपर्यंत शिजवायचं होतं, कमीत कमी 3 ते 4 मिनटं इतकं। नंतर 2 दिवस छानपैकी याला उन्हामध्ये वाळू द्यायचं, नाही तर फॅनखाली वाळू द्यायचं। वाळल्यानंतर ही जी साईडची कॉर्नर असते ना, त्याच्याने असं चाकूने थोडंसं हलकं हलकं काढून अशा प्रकारे पापड काढून घ्यायचं आहे। अगदी काळजीपूर्वक काढायचं, नाही तर फाटून जाईल। अशा प्रकारे काढून घ्यायचा आणि नंतर बघू शकता किती छान प्रकारे निघलेला आहे। आणि नंतर तुम्ही अशा प्रकारे पण म्हणजे कट करून पण खाऊ शकता, थोडेसे स्क्वेअर शेपमध्ये छोटे छोटे कट करून, किंवा अशा प्रकारे रोल करून पण सुद्धा खाऊ शकता। तर मी याला थोडंसं रोल करून डेकोरेट केलेलं आहे, बघू शकता। अशा प्रकारे तुम्हाला रोल करून दाखवते। छान झालेलं होतं, जसं जेलीवालेला राहते ना, अगदी तशाच प्रकारे लागते खायला, खूप मस्त। आणि आता छोटे छोटे करून घेते मी याला थोडंसं, आणि नंतर रोल करते। खट्टे मिठे थोडेसे तिखटसर असे स्पायसी झालेले आहे। अशा प्रकारे मी कच्च्या आंब्यापासून पापड तयार करून घेतलेले आहे। आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर बनवून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।